नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 9 दिवस 9 कायदे यामध्ये मी आजचा कायदा सांगणार आहे. 1 मिनिट त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. डॉक्टर रखमाबाई राऊत यांची. डॉक्टर रखमाबाई राऊत या 11 वर्षाच्या असताना त्यांचा बालविवाह झाला होता दादाजी भिकाजी यांच्यासोबत. परंतु जेव्हा डॉक्टर रखमाबाई राऊत या मोठ्या झाल्या त्यांनी दादाजींसोबत राहायला जाण्यास नकार दिला. म्हणून दादाजी भिकाजी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केली आणि मुंबई हायकोर्टाने निकाल देखील दिला. एक तर 6 महिन्यांचा कारावास डॉक्टर रखमाबाई राऊत यांना किंवा दादाजींसोबत राहायला जाणे. परंतु डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी 6 महिन्यांचा कारावास पत्कारला आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी डिवोर्स पिटिशन फाईल केली होती. डॉक्टर रखमाबाई राऊत या भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी डिवोर्स पिटिशन फाईल केली आणि कालांतराने त्यांना डिवोर्स मिळाला देखील. आणि हीच ती केस होती डॉक्टर रखमाबाई राऊत वर्सेस दादाजी भिकाजी 1994. ही भारतातली एक लँडमार्क केस होती. कारण डॉक्टर रखमाबाई राऊत या पहिल्या महिला होत्या भारतातील ज्यांना डिवोर्स मिळाला आणि यांच्यामुळेच ब्रिटिश इंडियामध्ये मुलीचे वय 10 वरून 12 वर्ष करण्यात आले. हो, आता आपल्याला वाटतं फक्त 2 वर्ष नाही, पण तेव्हाच्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती आणि हाच तो कायदा होता एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891. यानुसारच मुलीचे वय हे 10 वरून 12 वर करण्यात आले होते. डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी खरंच इतिहास घडवला होता. कारण त्या भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी डिवोर्स घेतला आणि हो, त्याच होत्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी प्रॅक्टिस केली होती. हो, तर आजचा आपला हाच कायदा आहे प्रोहिबिटेशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006. यामध्ये मुलीचे लग्नाचे वय हे 18 असावे आणि मुलाचे लग्नाचे वय हे 21 असावे. त्याखाली मुलाचे किंवा मुलीचे वय हे विवाह करण्यास पात्र नसते, त्यालाच बालविवाह असे म्हणतात. तर प्रोहिबिटेशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 ऍज पर सेक्शन 10 जर बालविवाह आढळल्यास त्याची शिक्षा 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाखापर्यंतचा दंड किंवा हे दोन्ही असे आहे. तर बालविवाहाबाबतीत सर्वांना पडणारा एक सगळ्यात मोठा प्रश्न की बालविवाह हे झाल्यानंतर हा विवाह, हे लग्न किंवा हे मॅरेज हे व्हॅलिड असते का? तर त्याचं उत्तर आहे हो. बालविवाह हे लग्न झाल्यानंतर हे लग्न व्हॅलिड असते किंवा याच्या थ्रू होणारी मुलं, याच्या थ्रू होणारे अपत्य हे देखील सर्वोत्तम मान्य असते. आणि यामध्ये जर बालविवाह झाले आणि काही वर्षानंतर त्यांनी जर डिवोर्स पिटिशन फाईल केली तर यामध्ये मेंटेनन्स देखील मिळतो. तर हेच सर्व होतं आपला आजचा पहिला कायदा, बालविवाह विरोधी कायदा. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.